नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाला आता घरामध्ये घेतलेलं असतं. आता आबांचं म्हणणं असतं की सुनबाई घरामध्ये आली ना, तर आजची आरती तिच्या हातूनच होऊ दे. रजनी आता लगेच आरतीची तयारी करण्यासाठी जाते. मग त्याच्यानंतर आबा आता अद्वैतला सांगत असतात, अद्वैत कोणताही निर्णय घेताना कुठलाही अतताईपणा करायचा नाही. आणि आबा कलाला म्हणत असतात, मी तुला माझ्या घरची लक्ष्मी म्हणतो की नाही, मग त्याच्यामुळे कुठलाही निर्णय घेऊन असं तडकाफडकी काहीच करायचं नाही. आबा कलाला समजावून सांगत असतात की अगं कला, गोष्टी जर मनाविरुद्ध झाल्या ना तर यातना तर होतातच, पण तशा सुद्धा परिस्थितीमध्ये मन शांत ठेवून विचार करायचा आणि त्या परिस्थितीकडे डोळे उघडे ठेवून बघायचं. हे आबा फक्त एकट्या कलालाच नाही तर अद्वैतला सुद्धा समजावून सांगत असतात. अद्वैत कला दोघेही शांत राहतात. त्याच्यानंतर आबा आता म्हणत असतात, चला आता आपण लवकर आरती करून घेऊयात. आणि आबा अद्वैतला म्हणतात, तिला अजून सुद्धा अशक्तपणा आहे ना, तर तिला तू रूममध्ये घेऊन जा. कला जागेवरनं उठते, पण मात्र कला जरा जास्तच अशक्त झालेली असते. कलाच्या डोक्यामध्ये बिंगतं. कला मागे जाणार तेवढ्यात लगेच अद्वैत आता कलाला पकडतो. अद्वैत आता कलाला आबांच्या सांगण्याप्रमाणे रूममध्ये घेऊन जातो. त्याच्यानंतर आता आरतीची तयारी होते आणि सगळे आता आरती करण्यासाठी येतात. तर मग तेवढ्यात तिथे कला सुद्धा आता छानपैकी तयार होऊन येते आणि आता अंबाबाईचे आशीर्वाद घेते. त्याच्यानंतर आबा आता कलाला म्हणतात की सुनबाई, आता आपण ना आरती करून घेऊयात. आबांच्या सांगण्याप्रमाणे कला आरतीचे तब्बक घेते आणि सगळे आता आरती करू लागतात. कलाला आरती करण्याचा मान मिळालाय म्हटल्यानंतर कला सुद्धा आता खूप खुश असते. त्याच्यानंतर कला आता एक एक करत सगळ्यांना आरती देत असते. कला आता अद्वैतला सुद्धा आणि सगळ्यांना आरती देते. तर त्याच्यानंतर आता सगळे देवीची मनोभावे पूजा करतात आणि देवी आईचे आशीर्वाद घेतात. तेवढ्यात लगेच सोमच्या बाबांना त्या जळालेल्या पेटीमधनं फोन येतो आणि त्यांना खूप आता आनंदाची बातमी मिळते. मग त्याच्यानंतर सोमचे बाबा लगेच आता इकडे सगळ्यांकडे येतात आणि अद्वैतला सांगू लागतात, सांगलीहून मॅनेजरचा फोन आला होता. त्यांनी सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं, पण मात्र कुठेही शॉर्ट सर्किट लक्षात नाही आलं. आग जशी लागली होती ना तशी विझून सुद्धा गेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं काहीही नुकसान झालेलं नाहीये. आणि 2 तासामध्ये पेढी लगेच चालू सुद्धा झाली. हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धीर येतो. त्याच्यानंतर आबा आता खुश होत अद्वैतला म्हणत असतात, अद्वैत, मी तुला म्हणालो होतो की नव्हतो, कलामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे आणि तिला कोणीही दुखवू नका. मग त्याच्यानंतर ही एक चांगली बातमी मिळाल्यानंतर रजनी लगेच आता सगळ्यांसाठी काहीतरी गोडाचं घ्यायला जाते. त्याच्यानंतर कला आता हॉलमध्ये असते आणि ती देवी आईच्या तयारीमध्ये असते. कला आता फुलबाती बनवत असते. तेवढ्यात लगेच आता देवी आईच्या दर्शनासाठी काही बायका घरी येतात आणि त्या दारातच असताना म्हणतात की येऊ का आतमध्ये, कारण आम्ही सगळ्यांना देवी आईच्या दर्शन घेण्यासाठी इथे आलोय. आबा आता लगेच त्यांना आतमध्ये बोलवून घेतात. त्याच्यानंतर ते आता दर्शन घेण्यासाठी येतात. देवी आईची पूजा करतात आणि मग त्याच्यानंतर त्यातली एक बाई म्हणते की किती सुंदर मूर्ती घडवली आहे. याच्यावरती दुसरी बाई तिला सांगू लागते, मी असं ऐकलं होतं की यांच्या घराची सून म्हणजे कला ही ना खूप छान मूर्ती घडवते आणि ही मूर्ती तिनेच घडवली आहे. खूप गुणी पोरगी आहे आणि तिच्या नावामध्ये सुद्धा कला आहे आणि तिच्या हातामध्ये सुद्धा कला आहे. तर मग आता कलाचं असं कौतुक पाहता अद्वैत आणि सरोज दोघेही नाक मुरडत असतात. पण मात्र कलाला खूप आनंद होत असतो. तर त्याच्यानंतर त्यातली एक बाई म्हणत असते, चांदेकरांना अगदी सोन्यासारखी सून मिळाली आहे. आमच्या घरच्या गणपतीची मूर्ती सुद्धा कलानेच बनवली होती आणि त्या गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा अशीच तेजस्वी होती. त्याच्यानंतर सगळ्यांचं आता दर्शन होतं. त्या बायका आता आबांकडे येतात आणि त्यातली एक बाई आबांना म्हणू लागते, आबासाहेब, तुमची सून खरंच खूप हुशार आहे. मूर्तीच्या डोळ्यातले भाव पाहून ना मन भरून आलं. तर त्या बायका लगेच आता कलाचं कौतुक करत तिला म्हणू लागतात, कला, खरंच मूर्ती खरंच खूप छान बनवलीस. आबा आता त्या बायकांना म्हणत असतात, आता चांदेकरच्या देवी आईची मूर्ती ना कलाच घडवणार. आम्ही यावर्षीपासून ती प्रथा सुरू केली आहे. त्यातली एक बाई आता म्हणू लागते, यावर्षी पासेस नाही ना म्हणून सर्वांना दर्शन मिळालं. ही कल्पना ना खरोखरच खूप सुंदर आहे आणि पासेस नाहीये ते समजल्यानंतर खूप बरं वाटलं. नाहीतर कित्येक वर्ष पास न मिळाल्यामुळे देवी आईचं दर्शन न होणं हे जरा मनाला टोचतच होतं. देवी आईचं दर्शन घ्यायचं ते पण मिरवणुकीत, गर्दीतच. रजनी आता त्या बायकांना म्हणू लागते, तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे. आता यावर्षीपासून ना अगदी मनसोक्त दर्शन घेऊ शकता. तर आता त्यातली एक बाई आबांना म्हणते, आबासाहेब, आज इतक्या वर्षांनी देवी आईचं दर्शन ना अगदी मन भरून मिळालं. सर्व भक्तांची आणि देवी आईची अडचण दूर केल्यामुळे ना तुम्हाला देवी आईचे आशीर्वादच मिळतील. त्याच्यानंतर त्या बायका आता तिकडे निघून जाऊ लागतात. पण मात्र कला त्यांना थांबवते आणि त्यांच्या पाया पडते. कला पाया पडू लागते तर आबा लगेच आता अद्वैतला म्हणतात, अद्वैत, काय चाललंय रे तुझं? अशा वेळी ना जोडीने पाया पडायचं असतं. अद्वैत आता लगेच कलाच्या जवळ येतो आणि ते दोघी त्या आजींच्या पाया पडतात. तर मग त्या लगेच आता त्यांना दोघांनाही आशीर्वाद देतात, असेच एकत्र राहा आणि सुखाचा संसार करा.
इकडे हे सगळं पाहता सरोजचा तर खूपच मोठा जळफाट होत असतो. आता या गोष्टीमुळे कला सुद्धा खूप खुश असते. तर आता त्यानंतर तेवढ्या तिकडे काजलच्या फोनवरती सोहमचा फोन येतो आणि फोन उचलताच काजल सोहमला म्हणू लागते, "बरं झालं यार सोहम, तू मला कॉल केलास." इकडे आम्ही ना सॉलिड टेन्शनमध्ये आहे. तेवढ्यात लगेच आता तिथे संगीता येते आणि संगीता काजलच्या बाजूला येऊन उभी राहते. संगीता विचारत असते, की "अगं कोण आहे?" तर मग आता काजल लगेच सोहमला विचारते, "आपली ताई कशी आहे आणि तिकडे काही झालंय का अजून?" काजलचं हे बोलणं पाहता सोहम शांतच असतो. तर मग त्याच्यानंतर काजल लगेच सोहमवरती ओरडत म्हणते, "अरे तू शांत कायस? काहीतरी बोल ना." तर मग आता सोहम लगेच हसत बोलू लागतो, "तुझी ताई ना घरामध्ये आली सुद्धा. एवढंच नाही तर अद्वैत दादा स्वतः तिला मनाने घरी घेऊन आलाय." हे ऐकल्यानंतर काजलला सुद्धा खूप आनंद होतो. मग त्याच्यानंतर संगीता आता म्हणते, "गं काजल मला तरी सांग काय झालं?" काजल लगेच खुश होत संगीताला सांगते, "कलाताईला अद्वैताजींनी स्वतः घरी घेतलंय." संगीता लगेच खुश होत काजलला विचारते, "म्हणजे तिथे प्रसादाचं जेवली असेल ना? तिला कालच घरात घेतलं असेल ना?" याच्यावरती काजल आता संगीताला म्हणते, "अगं ती प्रसादाचं नाही जेवली आणि तिला काल घरामध्ये नव्हतं घेतलं. तू फक्त टेन्शन घेऊ नयेस म्हणून आम्ही तुझ्याशी खोटं बोललो. पण आता खरंच तिला घरामध्ये घेतलंय आणि आता ते खोटं नाहीये." मग आता संगीताला काय काजलचं बोलणं खरंच वाटत नसतं. तर मग आता संगीता लगेच सोहमचा फोन घेते आणि सोहमशी बोलू लागते. "सोहमराव, माझ्या कलाला ना नक्की घरात घेतलं ना? अहो तुमचे ना आमच्यावरती लई उपकार झाले." सोहम संगीताला म्हणतो, "मी काय केलंय?" याच्यावरती संगीता सोहमला म्हणते, "एवढी आनंदाची बातमी तुम्हीच तर आम्हाला दिली ना? खरं तर आमची दुसरी लेक ना नैना सुद्धा तिथेच आहे. पण मात्र तुमचा खूप मोठा आधार वाटतोय आम्हाला." संगीता आता सोहमचे आभार मानत असते. इकडे आता ही बातमी समजल्यानंतर संगीताला आणि काजलला दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. आबांना खूपच छान वाटत असतं कारण आरती खूपच सुंदर झालेली असते. त्याच्यानंतर सोहमला बर्फी खायची असते. सोहम बर्फीची आठवण करून देतो. कला म्हणते की मी देते सगळ्यांना आणि कला एक एक करत सगळ्यांना बर्फी देऊ लागते. कला आता सरोजच्या जवळ तिला बर्फी देण्यासाठी येते. पण मात्र सरोज आता बर्फीला सुद्धा सरळ सरळ नकार देऊन टाकते. त्याच्यानंतर सरोज आता आबांशी बोलू लागते. ते सगळं पाहता आबा लगेच आता तिकडनं उठतात आणि त्यांच्या रूममध्ये निघून जाऊ लागतात. तर मग आता सरोज लगेच आबांना थांबवत म्हणते, "आबा तुम्ही माझ्याशी बोलायचं नाही असंच ठरवलंयस का? बरं ठीक आहे नका बोलू. पण मात्र जर तुम्ही माझ्याशी बोलणार नसाल ना तर घरामध्ये कलाशी देखील कोणीच बोलणार नाही." आता आबा लगेच चिऱ्याने पाहतात आणि लगेच तिकडनं रूममध्ये निघून जातात. इकडे दुसरीकडे ते सरोजचं वागणं पाहता रोहिणी लगेच आता स्वतःशीच म्हणते की सरोज वहिनी ना आजकाल फार गेमर झालीये. समोरच्याने राजा टाकला तर आपण सुद्धा एक्का टाकून जाव कसा घ्यायचा ना हे हिला चांगलंच जमायला लागलंय. सरोज वहिनी चालू दे आता तुझं असंच. आणि मग त्याच्यानंतर सरोजला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. आणि रात्री आता कला आणि अद्वैत दोघी त्यांच्या रूममध्ये असतात. कला आता रूममध्ये असते तर अद्वैत लगेच स्वतःशीच म्हणतो, ही समोर जरी आली ना तरी सुद्धा डोक्यामध्ये तिडीक जाते माझ्या. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा हिच्याबरोबर एका रूममध्ये राहणं ही गोष्ट इम्पॉसिबल आहे. आता रागाच्या भरामध्ये जर मी काही चुकून काही बोललो किंवा काही केलं ना तर खूप मोठा इश्यू क्रिएट होईल. अद्वैत आता शांत बसण्याचं ठरवतो. तेवढ्यात लगेच आता तिथे कला येते आणि अद्वैतला म्हणते, "चांदेकर मला थोडं तुझ्याशी बोलायचंय." पण मात्र अद्वैतचं म्हणणं कलाला असतं की मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाहीये. जे झालंय ना ते बास आहे. कलाचं म्हणणं असतं, "या घडलेल्या प्रकरणाबद्दलच तर मला तुझ्याशी बोलायचंय." अद्वैत कलाला म्हणत असतो, "हे बघ मला आडेघे घेऊन ना बोलता येत नाही. मला जे काही बोलता येतं ना ते फक्त स्ट्रेट फॉरवर्ड घेऊन बोलता येतं. तू दिसली ना तरी सुद्धा माझ्या डोक्यामध्ये तिडीक जातीये आणि मला खरंच इनफॅक्ट सांगायचं तर तू या रूममध्ये सुद्धा सहन नाही होतंय." आत्ता मी तोच विचार करत होतो. ज्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलाय त्या व्यक्तीबरोबर रूममध्ये राहणं इम्पॉसिबल आहे. कला लगेच आता अद्वैतला म्हणू लागते, "झालं का तुझं बोलून? अरे सगळं कसं तूच ठरवतोस. तुला वाटेल तसं बोलतोस. समोरच्याचं नेमकं काय म्हणणं आहे त्याच्यावरती विचार करून ठरव ना तुला काय वाटतं ते. मला फक्त तुला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुला असं कसं वाटू शकतं रे की मी तुझ्या आईला ढकलेल?" याच्यावरती अद्वैत आता लगेच कलाला म्हणू लागतो, "खऱ्या अरे खूप चांगलं ओळखतोस मी तुला." कला सांगू लागते, "ओळखतो ना? मग सांग मला." "हे बघ चांदेकर, मला जर एखादी गोष्ट पटली नाही ना तर मी तोंड उचकटून तिथल्या तिथे उत्तर देते. पण तुला खरंच असं वाटतं का रे की मी असलं काही करू शकेल म्हणून? मुळात म्हणायचं म्हणजे खरं तर मी तुझ्या आईला हात सुद्धा नाही लावला." तर याच्यावरती अद्वैत आता कलावरती ओरडत म्हणत असतो, "हे ना तू मला आधीच सांगून झालंय. खरंच जर तुझ्याकडे बोलण्यासारखं काही वेगळं नसेल ना तर आपण बोलायचं थांबूयात का? आपल्या आईला एखाद्या व्यक्तीमुळे त्रास होतो आणि त्या व्यक्तीला समोर असं बघत राहणं किती त्रासदायक आहे हे समजू शकते का तू?" मग कला म्हणते की "मला का घेतलंस घरात मग?" याच्यावरती आता अद्वैत ओरडत म्हणतो, "हे फक्त आबांमुळे झालं. त्यांच्यासाठीच मी मनाविरुद्ध लग्न करून तुला घरामध्ये घेतलं आणि आता सुद्धा त्यांच्याचसाठी मी पुन्हा माझ्या मनाविरुद्ध तुला घरामध्ये घेतलंय."
कला आता अद्वैतला समजावून सांगू लागते, की बरं ठीक आहे, मी जे सांगते ना ते शांतपणे ऐक. हे बघ आपल्या आईला काही जरी झालं ना तरी आपण सहन नाही करू शकत. कारण आपली आई आपल्यासाठी सर्वस्व असते. ही गोष्ट मला मान्य सुद्धा आहे आणि मला त्याची जाणीव सुद्धा आहे. अरे चांदेकर, मी शपथ घेऊन सांगते रे, की खरंच मी तुझ्या आईला काहीही नाही केलं आणि मी सुद्धा या घरामध्ये यायला तयार झाले. कारण कुठेतरी माझं बरोबर होतं म्हणून. हे बघ चांदेकर, माझी जर चूक असती ना तर मी स्वतःहूनच घरात आले असते. आता कलाचं हे बोलणं पाहता अद्वैत लगेच तिच्यावरती ओरडत म्हणतो, माझं कुठेतरी बरोबर आहे म्हणून मी या घरात आले. याचा अर्थ काय होतो ग? माझ्या आईशी एवढं चुकीचं वागून तूच कशी बरोबर आहे हे मला पुन्हा पुन्हा का एक्सेप्ट करायला लावतेस? कला आता म्हणू लागते, एकदा तू एक काम कर, सगळा राग बाजूला ठेवून घडलेला प्रकार पुन्हा आठवून बघ. तू जर माझी बाजू ऐकलीस ना तर तुला समजेल की चूक तुझी होती आणि गैरसमज सुद्धा तुझा झाला होता. पण नाही, तू कशाचीही शहानिशा न करता थेट मला हाताला धरलंस आणि डायरेक्ट घराबाहेर काढलंस. तुला याचं गांभीर्य कळतं का? त्याच्यावरती अद्वैत आता लगेच कलावरती ओरडत म्हणतो, तुला काय मी इतका बिंडोक वाटलो का की मला या गोष्टीचं गांभीर्य न कळायला? तू माझ्या आईला टकलवून दिलं, आता याचं गांभीर्य कळतंय का तुला? आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आपण शांतपणे बसून माझा गैरसमज झाला होता हे मला समजेल का? कला अद्वैतवरती ओरडत म्हणत असते, चांदेकर तुझं नेमकं चाललंय काय रे? मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते आणि तू माझं काहीच ऐकून नाही घेते. अद्वैत आता म्हणत असतो, का ऐकून घ्यायचं मी? आणि अद्वैत आता इकडे रूमच्या बाहेर येतो, दरवाजापाशी येतो आणि जोरात रागामध्ये त्याचा हात दरवाजावरती आदळतो. तर मग आता दाराला असलेल्या फळीचा तुकडा हा अद्वैतच्या हातामध्ये शिरतो आणि त्याच्यामधनं आता रक्त येऊ लागतं. कला आता लगेच इकडे अद्वैतकडे येते आणि अद्वैतच्या हाताला लागलेलं पाहते. तर कला सुद्धा आता खूप घाबरून जाते आणि अद्वैतचा तो हात पाहू लागते. पण मात्र अद्वैत रागामध्ये त्याचा तो हात घिसकावून टाकतो. तर तो हात हिसकल्यामुळे तो कलाच्या कपाळाला लागतो आणि जिथे कपाळावरती सिंदूर लावतात तिथे अद्वैतचं रक्त लागतं. तर अद्वैत आणि कला दोघेही ॲक्च्युअली आता एकमेकांकडे पाहायला लागतात. आता हे सगळं पाहता कलाला लगेच मागे घडलेला प्रकार आठवतो. म्हणजे मागच्या वेळी नवरात्रीमध्ये सुद्धा असंच झालेलं होतं आणि तिला त्यांच्या लग्नाच्या दिवशीचा प्रकार आठवत असतो. अद्वैत ते स्वतः कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं होतं. त्यांचे सप्तफेरीच्या वेळेचे क्षण आणि घरात येतानाचे क्षण हे सगळं काही कलाला आठवत असतं. कला आता खूप घाबरून जाते आणि कला अद्वैतला म्हणत असते, हे बघ चांदेकर, खूप रक्त वाहते, हट्टीपणा करू नकोस, तू इथे बस, मी त्याला पट्टी बांधते. अद्वैत लगेच रागारागामध्ये सोप्यावरती जाऊन बसतो. तर कला अद्वैतला ओरडत म्हणत असते, तू किती लहान मुलासारखं वागतोयस, असा हट्टीपणा ना अजिबात नको करू, मला बघू दे. पण मात्र अद्वैत आता कलाला त्या जखमेचा हातच दाखवायला तयार नसतो. आता मी तिथे पट्टी करून देते. याच्यावरती आता अद्वैत लगेच कलाला म्हणतो, गप्प बस, उगाच असं दाखवू नकोस की जसं काय तुला माझी खूप काळजी आहे. कलाचं असं म्हणणं असतं, का नको करू काळजी? काळजी फक्त प्रेमातनंच जन्माला येते का? माणुसकी असणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये काळजी असते. तुझ्यात सुद्धा माणुसकी आहे ना? मी घराबाहेर असताना मला थंडी वाजत असताना देखील तू मला ब्लँकेट आणून दिलंस. मला भूक लागली असेल म्हणून जेवायला आणून दिलंस. हे बघ चांदेकर, आपल्यामध्ये प्रेम कधीच नव्हतं आणि ते नाहीच आहे. निदान आपल्यामध्ये माणुसकीचं तर नातं आहे ना, तर त्या नात्याने मला तुझ्या हातामध्ये पट्टी बांधू दे. हे बघ खूप रक्त वाहतंय आणि तुला खरंच खूप त्रास होईल. थांब, तुला माझ्या हाताने पट्टी नकोय ना, तर मी कोणाला तरी बोलवते. थांब, मी सरोज मॅडमला बोलवते. कला तिकडनं जाऊ लागते. पण मात्र अद्वैत लगेच कलावरती ओरडतो आणि तिला थांबवत म्हणतो, काहीही गरज नाहीये कोणाला काही सांगायची आणि आधीच घरामध्ये खूप टेन्शन्स आहेत. तर मी माझं बघून घेईन काय करायचंय ते. अद्वैतला खूप त्रास होत असतो. पण मात्र तरी सुद्धा अद्वैत तसाच हात घेऊन तसाच झोपी जातो. इकडे त्याच्यातून रक्त जात असतं. ते पाहता कला लगेच स्वतःशीच म्हणते, किती हट्टी हा, इतकं दुखतंय, इतकं रक्त जाते, पण मात्र हट्टीपणा काही सोडत नाहीये. अद्वैत आता तसाच हात ठेवतो आणि तसाच झोपी जातो. तर कलाला काही सहन होत नसतं. कला आता इकडे अद्वैतकडे येते आणि शांतपणे त्याच्या हाताला मलमपट्टी करू लागते. कला मलमपट्टी करीत असते. पण मात्र तिला तिथे अद्वैतचं बोलणं आठवत असतं. म्हणजेच अद्वैत तिच्यावरती कशा प्रकारे ओढवतो आणि या गोष्टीमुळे कला आता खूप दुःखी असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, कला आणि सरोज दोघी एकमेकींशी बोलत असतात. तर कला सरोजला म्हणते, परवा घडलेल्या प्रकरणापासून तुम्ही मला घराबाहेर काढण्यासाठी वाटेल ते करा, पण माझ्या चारित्र्याला गाळगोट लागलेलं मला नकोय. पण जे काही गैरसमज असतील ना ते दूर केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्याच्यानंतर अद्वैत कला रूममध्ये असताना अद्वैत कलाला म्हणतो, इथून पुढे माझ्या घरामध्ये राहायचं असेल ना तर माझ्या 2 अटी आहे. कला विचारते, कसले अटी? याच्यावरती आता अद्वैत सांगू लागतो, एक म्हणजे ना माझ्याशी बोलायचंच नाही आणि दुसरी अट म्हणजे देवी आईच्या उत्साहाची आणि माझ्याशी काहीही संबंध नाही आहे. तर कला लगेच आता आश्चर्याने अद्वैतकडे पाहायला लागते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.